इयत्ता 8वी, विषय इतिहास, धडा 4, 1857चा स्वातंत्र्य लढा. प्रस्तावना. मुलांनो, मागील काही पाठात आपण इंग्रजांनी भारतात कशा पद्धतीने आपली सत्ता स्थापन केली ते पाहिलं. त्यांनी संपूर्ण भारत आपल्या वर्चस्वाखाली कसा आणला याची माहिती आपण घेतली. इंग्रजी सत्तेचे भारतावर कसे वाईट परिणाम झाले हेही पाहिले. इंग्रजांच्या जुलमी, अन्यायी, शोषण करणाऱ्या शासन व्यवस्थेला भारतीय जनता आणि सैन्य वैतागलं होतं. त्यांच्या मनात इंग्रजी सत्तेविषयी चीड, राग, द्वेष होता. या रागाचं रूपांतर इंग्रजी सत्तेला हादरवून टाकणाऱ्या 1857च्या उठावात झालं. हा लढा अचानक उद्भवला नव्हता. त्यापूर्वीही भारतात इंग्रजांविरुद्ध अनेक वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे लढे झाले होते, परंतु ते 1857च्या उठावा एवढे मोठे नव्हते. काही जणांनी या घटनेस शिपायांचे बंड असं म्हटलंय, तर काहींनी या घटनेला हिंदी लोकांच्या स्वातंत्र्याचे युद्ध म्हणून गौरव केलाय. असा गौरव करणारे विचारवंत म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर होत. 1857च्या लढ्याची व्याप्ती आणि त्या लढ्यामागची भूमिका लक्षात घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकात त्याची मांडणी केलीय. त्यांच्या या पुस्तकात सैनिकांचे व लढ्यात सहभागी झालेल्यांचे कौतुक व त्यांच्या कार्याचे वर्णन केले आहे. या पुस्तकातून प्रेरणा घेऊन पुढे अनेक क्रांतिकारकांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. या 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची व त्याच्या पूर्वी भारतातील विविध प्रांतात झालेल्या लढ्यांची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. 1857 पूर्वीचे लढे भाग 1. भारतात ज्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता स्थापन झाली तेथील लोकांना इंग्रज शासनाचे वाईट परिणाम भोगावे लागले. इंग्रज राज्यकर्त्यांना जनतेच्या सुखाशी व दुःखांशी काही देणे घेणे नव्हते. त्यांना फक्त त्यांच्याकडून मिळणारा कर, शेतसारा, महसूल याच गोष्टी हव्या होत्या. पूर्वी ज्या प्रमाणात पीक येईल त्यानुसार धान्याच्या रूपात सारा वसूल केला जाई. इंग्रजांनी प्रत्येकाच्या जमिनीची मोजणी करून त्या प्रमाणात ठराविक सारा वसूल करायला सुरुवात केली. हा रोख रकमेच्या स्वरूपात वसूल केला जाई. शेतात पीक येवो न येवो त्यात सूट मिळत नसे. कंपनीच्या सत्तेमुळे आपले सर्व स्तरातून शोषण होत आहे याची जाणीव भारतीयांच्या मनात निर्माण होऊ लागली. त्यामुळे इंग्रजी सत्तेविरुद्ध भारतीयांच्या मनात राग, असंतोष वाढत गेला. इंग्रजांच्या राजवटीत कर व शेतसारा भरून हे लोक कंगाल झाले. अशातच 1770मध्ये बंगाल प्रांतात मोठा दुष्काळ पडला. अशा वेळी इंग्रज शासनकर्त्यांनी शेतसाऱ्यात सूट देणे आणि दुष्काळ निवारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते, परंतु त्यांनी तसे केले नाही. त्यांनी अशा परिस्थितीतही बंगालच्या जनतेकडून कर व शेतसारा वसूल केला. अशा या राजकीय व्यवस्थेला कंटाळून सन 1763 ते 1857 या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांच्या व त्यानंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध लढे दिले. असेच लढे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र व भारताच्या दक्षिण भागातही झाले. उमाजी नाईक या युवकाने महाराष्ट्रात असाच लढा दिला. त्यांनी आपल्या रामोशी समाज बांधवांना व आसपासच्या युवकांना एकत्रित करून इंग्रजी सत्तेविरुद्ध बंड केले. उमाजी नाईक हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणजेच पहिले क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791ला पुणे जिल्ह्यातील भिवंडी येथे झाला. उमाजीने 17 फेब्रुवारी 1831 रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच प्रसिद्ध केला. त्यात असे लिहिले होते की लोकांनी इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात. देशातील लोकांनी एकाच वेळी एकत्र येऊन ठिकठिकाणी दंगा करावा, गोंधळ घालावा, इंग्रजांच्या विरुद्ध आवाज उठवावा, इंग्रजांचे खजिने लुटावेत, इंग्रजांना शेतसारा, कर देऊ नयेत. अशा तऱ्हेने इंग्रजी सत्ता झुगारून देण्याचे, इंग्रजांना भारतातून पळवून लावण्याचे आवाहन त्यांनी भारतीय जनतेला केले. पुणे, भोर, सातारा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर इत्यादी भागात त्यांनी आपला दरारा निर्माण केला. उमाजीच्या सैनिकातील काळोजी नाईक याने इंग्रजांना उमाजीची सर्व माहिती दिली. 15 डिसेंबर 1831 रोजी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीला इंग्रजांनी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत त्यांना ठेवण्यात आले. उमाजीवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला. त्या खटल्यात उमाजीस दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. 3 फेब्रुवारी 1832ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत
वयाच्या 41व्या वर्षी त्याला फाशी देण्यात आली. देशासाठी फाशीवर चढणारा तो पहिला क्रांतिकारी ठरला. 1857 पूर्वीचे लढे भाग 2. भारतातील आदिवासी व वनात राहणाऱ्या जमातींनीही इंग्रज सत्तेविरुद्ध बंड केले. या जमाती भटक्या स्वरूपाचे जीवन जगत. त्यांचे संपूर्ण जीवन हे जंगलातील साधन संपत्तीवर अवलंबून होते. उदाहरणार्थ शिकार, मासेमारी, कंदमुळे गोळा करणे, लाकूड फाटा तोडणे, शेती यांसारख्या व्यवसायातून मिळणाऱ्या गोष्टींवर हे लोक जगत असत. ब्रिटिशांनी जंगलविषयक कायदे करून त्यांना निसर्गतः मिळालेल्या हक्कांवर गदा आणली. त्याचा राग मनात ठेवून बिहार, छोटा नागपूर परिसरात कोलाम, ओडिशामध्ये गोंड, बिहारमधील संथाल या भागातील जमातींनी इंग्रजांविरुद्ध लढे दिले, तर महाराष्ट्रात भिल्ल, कोळी, रामोशी यांनी लढे दिले. महाराष्ट्रातील कोल्हापूर परिसरात गडकरी, कोकणात फोंड आणि सावंत यांनी इंग्रजी सत्तेला आव्हान दिले. 1857च्या उठावापूर्वी देशाच्या निरनिराळ्या भागात काही जमीनदार आणि राजांनीही लढे दिले. ईस्ट इंडिया कंपनीचे जे लष्कर होते त्यात अनेक हिंदी सैनिक होते. त्यांच्यात आणि गोऱ्या इंग्रज सैन्यात नेहमी भेदभाव केला जात असे. हिंदी शिपायांना अत्यंत अपमानास्पद व अन्यायी वागणूक दिली जात होती. गोऱ्या शिपायांचे पगार अधिक असत. हिंदी शिपायांना सैन्यात अधिकाराचे मोठे पद किंवा बढती देत नसत. लष्करी मोहिमात इंग्रज अधिकारी प्रथम हिंदी शिपायांची फौज पुढे पाठवत. लढाई होऊन पहिल्या हल्ल्यात अनेक हिंदी शिपाई मारले गेले की मग गोरी फौज पुढे सरकत असे. त्यामुळे हिंदी शिपायांची जीवितहानी मोठी होई. विजयाची माळ गोऱ्यांच्या गळ्यात पडे. हा सर्वच प्रकार संताप आणणारा होता. त्यामुळे 1806 साली वेल्लोर येथे तर 1824 साली बराकपूर येथे हिंदी सैनिकांनी उठाव केले. मुलांनो, आपण पाहिलंय की भारताच्या विविध प्रांतात वेगवेगळ्या प्रकारचे लोक उठाव करीत होते. तरीही भारतीयांना अपयश येत होते, कारण हे उठाव एकाकी व त्या प्रदेशापुरते मर्यादित होते. हे संपूर्ण देशातून एकत्रितपणे झाले असते तर त्यांना यश नक्कीच आले असते. परंतु एखाद्या प्रांतातील मुठभर लोकांचा आवाज दाबणे इंग्रजी सत्तेसाठी अवघड नव्हते. ते आपल्या ताकदीचा, बळाचा वापर करून त्यांचा विरोध मोडून काढत. त्यातून इंग्रजांनी लोकांचा असंतोष, राग दडपला. परंतु लोकांच्या मनातील राग तेवढ्या वेळासाठी दाबला गेला, पण तो नाहीसा झाला नाही. त्यांना तो राग, असंतोष बाहेर पाडण्यासाठी एका घटनेची गरज होती. ती घटना 1857ला घडली आणि 1857च्या स्वातंत्र्य युद्धाचा भडका उडाला. ब्रिटिश सत्तेविरुद्ध भारतात अनेक ठिकाणी लढे उभे राहिले. भारतातील विविध वर्गांमध्ये साठलेला असंतोष, राग हा या लढ्याच्या रूपाने बाहेर पडला आणि त्याचा प्रसार अभूतपूर्व अशा सशस्त्र लढ्याने झाला. त्या लढ्याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत. पाईकांचा उठाव. मुलांनो, इंग्रज भारतात येण्यापूर्वीच्या काळात म्हणजे मध्ययुगीन काळात ओडिशा प्रांतात पाईक पद्धती अस्तित्वात होती. तिथल्या निरनिराळ्या स्वतंत्र राजांचे जे खडे सैनिक होते त्यांना पाईक असे म्हणत. राजांनी आपल्या ताब्यातील जमिनी या पाईकांना कसण्यासाठी म्हणजेच त्यात धान्य पिकवून खाण्यासाठी मोफत दिल्या होत्या. त्या बदल्यात राज्यावर एखादा शत्रू चाल करून आल्यास या पाईकांनी आपल्या राजांच्या बाजूने लढाईला उभे राहायचे अशी अट होती. इसवी सन 1803 मध्ये इंग्रजांनी ओडिशा जिंकून घेतले. त्याचबरोबर इंग्रजांनी पाईकांच्या पिढ्यानपिढ्यांच्या मालकीच्या जमिनी काढून घेतल्या. त्यामुळे पाईक संतापले. तसेच मिठासारख्या स्वस्त पदार्थावर लावलेल्या करामुळे मिठाच्या किमतीत वाढ होऊन सामान्य लोकांचे जीवन अवघड झाले. याचा परिणाम म्हणून इसवी सन 1817 मध्ये इंग्रजांविरुद्ध पाईकांनी सशस्त्र उठाव केला. या उठावाचे नेतृत्व बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी केले. अशा तऱ्हेने 1857 पूर्वीच्या उठावात पाईकांचा उठावही महत्वाचा मानला जातो. 1857च्या लढ्याची म्हणजेच उठावाची कारणे. 1857च्या लढ्याची कारणे. मुलांनो, इंग्रजांच्या आधी भारतावर अनेक राजवटींनी राज्य केले. अनेक परकीय शासनकर्ते भारतात आले. परंतु त्यांनी भारतातील रीतिरिवाज, परंपरा, जीवनपद्धती यांच्यात कोणत्याही प्रकारचा बदल करण्याचा प्रयत्न केला नाही.
ग्रामीण व्यवस्था पूर्वीसारखीच चाले. इंग्रजांनी मात्र भारतात पूर्वीपासून चालत आलेली व्यवस्था मोडून नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शेतसाऱ्याची पद्धत बदलली. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीमुळे यंत्रांनी अनेक प्रकारच्या वस्तू स्वस्तात निर्माण होत होत्या. त्या त्यांनी भारतीय बाजारपेठेत आणल्या. येथील वस्तूंवर कर आकारले. त्यामुळे स्थानिक कारागिरांचे धंदे बंद पडले. शेतसाऱ्याच्या नवीन पद्धतीमुळे शेतकऱ्यांना नगदी पिके घेणे भाग पडले. अन्नधान्याऐवजी रोख पैसा मिळवून देणारे कापूस, तीळ, चहा अशा पिकांचे उत्पादन शेतकरी घेऊ लागला. भारत म्हणजे इंग्लंडला कच्चा माल पुरविणारा आणि त्यांचा पक्का माल विकत घेणारा देश झाला. त्यामुळे गावातील व्यवसाय नष्ट झाले. यामुळे गावगाड्याचे बदलत असलेले स्वरूप पाहून जनतेच्या मनात अस्थिरता व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. भारतीय लोकांना वाटत होते की इंग्रज कधी कोणता कायदा करतील, कधी कोणते कर लादतील हे सांगता येणार नाही. त्यामुळे त्यांना नेहमी असुरक्षित वाटत असे. अशीच काही कारणे 1857च्या लढ्यात कारणीभूत ठरली ती आपण पाहू. आर्थिक कारणे. इंग्रजांनी आपले आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून नवीन महसूल पद्धत सुरू केली. यामुळे महसूल व्यवस्थेला स्थिरपणा आला खरा, पण सरकारचा ठराविक सारा न देता आल्याने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने ताब्यात घेतल्या. त्यामुळे भारताची शेती व्यवस्था कोलमडली. लोक बेकार झाले. त्यांचे अतोनात हाल होऊ लागले. तीच अवस्था हस्तव्यवसाय व कारागिरांची झाली. इंग्रजांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे हिंदुस्थानमधून कराच्या रूपाने अथवा व्यापाराच्या रूपाने जास्तीत जास्त संपत्ती इंग्लंडला नेणे हे होते. हे उद्दिष्ट साध्य करण्यात ते पूर्णपणे यशस्वी झाले. हिंदुस्थानच्या अनेक प्रदेशांवर मालकी प्राप्त होताच ते त्यांच्या मनाला वाटेल तसा व्यापार करू लागले. येथील बाजारातील हिंदी माल त्यांच्या यंत्रावर तयार होणाऱ्या मालाशी स्पर्धा करू शकला नाही. त्यामुळे हिंदुस्थानातील परंपरेने चालत आलेले हस्तव्यवसाय व कलाकुसरीचे धंदे बंद पडले. सर्वत्र बेकारी व असंतोष निर्माण झाला. हीच अवस्था कापड उद्योगाचीही झाली होती. राजकीय कारणे. 1775 पासून इंग्रजांनी अनेक भारतीय राज्ये ताब्यात घेतली होती. पुढे डलहौसीने अनेक संस्थाने विविध कारणांनी खालसा केली. गैरकारभाराचे निमित्त पुढे करून अयोध्येच्या नवाबाला पदच्युत केले. तर सातारा, नागपूर, झांशी ही संस्थाने तेथील राजाचा दत्तक पुत्रांचा वारसा हक्क नामंजूर करून खालसा केली. डलहौसीच्या या धोरणामुळे भारतीयांमध्ये अविश्वासाचे वातावरण वाढत गेले. सामाजिक कारणे. मुलांनो, मागील पाठात आपण पाहिले की लॉर्ड बेंटिंग, लॉर्ड डलहौसी यांसारख्या काही सुधारणावादी इंग्रज राज्यकर्त्यांनी कायदे करून हिंदी समाजात सुधारणा घडविण्याचा प्रयत्न केला. सतीबंदी कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा इत्यादी कायदे करण्यामागची राज्यकर्त्यांची भूमिका योग्य होती. पण सामान्य लोकांना इंग्रज आपल्या चालीरीती, रूढी यात ढवळाढवळ करत आहेत असे वाटू लागले. हिंदुस्थानामधील पारंपरिक धर्मशास्त्रांचा अभ्यास, संस्कृत, अरबी, फारसी भाषांचे अध्ययन इत्यादी बाबी आता इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारामुळे कमी महत्त्वाच्या बनून मागे पडू लागल्या. पूर्वी राज्यकारभाराची भाषा फारसी होती. आता तिची जागा इंग्रजीने घेतली. आता इंग्रजी शिक्षण घेणे प्रतिष्ठेचे झाले. त्यामुळे लोकांचा कल इंग्रजी भाषेकडे वाढला. त्यामुळे आतापर्यंत प्रतिष्ठा असणारा हिंदू पंडितांचा व मुसलमान मुल्ला मौलवीचा वर्ग असंतुष्ट झाला. हिंदी सैनिकांतील असंतोष. 1857चा उठाव प्रथम लष्कराच्या हिंदी शिपायांनी केला. याचे कारण त्यांच्यामध्ये कंपनी सरकार विरुद्ध असंतोष होता. लष्करातील हिंदी सैनिक कितीही पराक्रमी असला तरी त्याला सुभेदारापेक्षा वरचे पद दिले जात नसे. हिंदी शिपायांहून गोऱ्या शिपायांचा पगार अधिक असे. उदाहरणार्थ, नुकताच लष्करात आलेल्या गोऱ्या शिपायाचा पगार अनुभवी हिंदी सुभेदाराच्या पगारा इतका असे. हिंदी सैनिकांना दिले जाणारे भत्तेही इंग्रजांनी हळूहळू कमी केले. तसेच एखाद्या हिंदी शिपायाने धर्मांतर करून ख्रिस्ती धर्म स्वीकारला की त्याला बढती ठरलेली असे. हा प्रकार हिंदी शिपायांना संतापजनक वाटत होता. अशा अनेक कारणांमुळे हिंदी सैनिकात
इंग्रजांबद्दल असंतोष वाढत गेला. तात्कालिक कारण. कोणत्याही दाबून ठेवलेल्या असंतोषाला बाहेर पडण्यासाठी निमित्त हवे असते. असे निमित्त म्हणजे त्या उद्रेकाचे तात्कालिक कारण असते, ते प्रमुख कारण नसते. 1857च्या उठावास कारणीभूत ठरलेली तात्कालिक गोष्ट अशी होती: ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिल्या. त्यात वापरण्यासाठी नवी काडतुसे म्हणजे गोळ्या दिल्या. त्या काडतुसांवरील आवरण दाताने तोडावे लागे. या आवरणाला गायीची व डुकराची चरबी लावलेली असते. अशी बातमी सर्वत्र पसरली. गायीला हिंदू पवित्र मानतात, तर डुकराला मुस्लिम अपवित्र मानतात. यामुळे हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आणि त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. आपला धर्म बुडविण्याचा इंग्रजांचा हा डाव आहे असे त्यांना वाटू लागले. त्यांनी याचा जाब गोऱ्या अधिकाऱ्यांना विचारला, तेव्हा ही गोष्ट साफ खोटी असल्याचे इंग्रजांनी सांगितले. पण शिपायांचा त्यावर विश्वास बसला नाही. त्यांचा क्रोध वाढतच गेला. या असंतोषाचा पहिला उद्रेक 10 मे 1857 रोजी मीरत येथील छावणीत झाला. शिपायांच्या बंडाची पहिली ठिणगी तेथे पडली. वणवा पेटला. चरबी लावलेली काडतुसे वापरण्यास ज्या सैनिकांनी विरोध केला त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली. त्यांना जबर शिक्षा करण्यात आली. उत्तर प्रदेशातील बराकपूर छावणीतील मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्याच्या अन्यायी वृत्तीला विरोध करण्याच्या भावनेने ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली. मंगल पांडे यांना अटक करून 8 एप्रिल 1857 रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली. ही बातमी आग पसरावी तशी हिंदुस्थानात सर्वत्र पसरली. 1857च्या मे महिन्याची ती 9 तारीख होती. त्या दिवशी इंग्रज अधिकाऱ्यांनी दिलेली काडतुसे घेण्यास मेरठ छावणीतील 85 सैनिकांनी नकार दिला. लष्करी हुकुमाचा भंग केला म्हणून त्या शिपायांना प्रत्येकी 10 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा देण्यात आली. त्यांना कैद करण्यात आले. त्यांच्या पायात बेड्या ठोकण्यात आल्या. आपल्या शिपाई बंधूंची अशी अवस्था बघून रविवारी दिनांक 10 मे 1857 रोजी मेरठ छावणीतील हिंदी शिपायांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले. इंग्रज अधिकाऱ्यांना गोळ्या घालून ठार केले व तुरुंगाकडे धाव घेऊन तो फोडून शिपाई कैद्यांना मुक्त केले. कंपनी सरकारचे राज्य नष्ट झाले असे शिपाई ओरडून सांगू लागले. नंतर बंडवाल्यांच्या मनात विचार आला, आपण बंड केले खरे, पण आता पुढे काय करायचे? त्यांनी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. सर्व हिंदी सैनिक दिल्लीकडे निघाले. वाटेत हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे त्यांना येऊन मिळाले. 12 मे 1857 रोजी सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला. दिल्लीत मुघल बादशाह बहादूर शाह हा अद्याप जिवंत होता. सैनिकांनी त्याच्याकडे लढ्याचे नेतृत्व दिले व भारताचा सम्राट म्हणून बहादूर शाहचे नाव जाहीर केले. लढ्याची व्याप्ती. अवघ्या 24 तासात दिल्ली बंडवाल्यांनी ताब्यात घेतली. त्यामुळे सैनिकांचा आत्मविश्वास वाढला. कालपर्यंत गुलाम असलेल्या बहादूर शाहला हिंदुस्थानचा सम्राट बनविला. यामुळे भारतातील इतर ठिकाणी असलेल्या हिंदी सैनिकांना यातून प्रेरणा मिळाली. मीरत येथील शिपायांचे बंड, त्यांची दिल्लीवरील चाल, दिल्लीत बंडवाल्यांना मिळालेला विजय या बातम्या संपूर्ण भारतभर पसरल्या. लवकरच उठावाचे लोण उत्तर भारतामध्ये पसरले. बिहारपासून राजस्थानमधील राजपुतांपर्यंत इंग्रजी छावणीतील हिंदी सैनिकांनी बंड करायला सुरुवात केली. लखनौ, अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली, झाशी यांसारख्या ठिकाणी उठावास प्रारंभ झाला. उत्तर भारतात जसे उठाव होत होते तसेच उठाव दक्षिण भारतातही होऊ लागले. साताराचे छत्रपतीचे वारसदार शहाजी प्रताप सिंग व कारभारी रंगो बापूजी, कोल्हापूरचे चिमासाहेब, नरंगुदचे बाबासाहेब भावे, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर जवळील भागोजी नाईक हे या लढ्यात सर्वात पुढे होते. नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाण्याच्या राणीसारख्या स्त्रियाही यात सामील झाल्या. 1857 साली खानदेशात कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्ल जमातीतील लोकांनी उठाव केला, तर सातपुडा परिसरात शंकरशहांनी लढ्याचे नेतृत्व केले. खानदेशातील उठावात 400 भिल्ल स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. मुलांनो, यावरून आपल्या लक्षात येईल की जवळजवळ समाजाच्या सर्व स्तरातून उठाव झाले होते. लढ्याचे नेतृत्व. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 18व्या शतकात मुघल सत्तेचे संरक्षण करणारा एकही प्रबळ बादशाह तयार झाला नाही. त्यामुळे मुघल साम्राज्य दुबळे झाले. अशातच नादिरशहा, अब्दालीसारख्या परकीय सत्ताधाऱ्यांनी हिंदुस्थानावर आक्रमण करावयास सुरुवात केली. आपले संरक्षण किंवा शत्रूला प्रतिकार मुघल साम्राज्य करू शकत नाही
हे लक्षात आल्यावर मराठ्यांनी परकीय शत्रूपासून रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर घेतली. कारण त्यावेळी मराठी सत्ता संपूर्ण हिंदुस्थानातील एक परवल सत्ता म्हणून ओळखली जात होती. आपण हिंदुस्थानचे रक्षण केले पाहिजे ही भावना मनात ठेवून मराठे अब्दाली विरुद्ध पानिपतवर लढले. अशाच प्रकारची अवस्था 1857च्या लढ्याच्या वेळीही झाली होती. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात मुघल साम्राज्याचा वारसदार बहादूर शहा इंग्रजांविरुद्ध लढण्यास असमर्थ आहे हे त्यावेळचे पेशवे नानासाहेब यांच्या लक्षात आले. बहादूर शहाचे नेतृत्व मान्य करून नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांनी 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची सूत्रे आपल्या हातात घेतली. याचाच परिणाम असा झाला की हिंदू मुस्लिम यांच्यात इंग्रजांविरुद्ध ऐक्य निर्माण झाले. मौलवी अहमद उल्ला, बिहारमधील जगदीशपूरचा वृद्ध जमीनदार कुंवर सिंग, मुघल सेनापती बख्त खान, औंधच्या नवाबाची बेगम हजरत महल यांनी देशातील ठिकठिकाणच्या भागात उठावाचे नेतृत्व केले. दिल्ली, कानपूर, झाशी, लखनौ, पश्चिम बिहार या ठिकाणी झालेले उठाव हे जास्त उग्र स्वरूपाचे होते. बिमोड. मुलांनो, 1857च्या लढ्यात भारतीय आपल्या सर्व ताकदीनिशी इंग्रजांविरुद्ध लढले. इतिहासाचा बारकाईने अभ्यास केल्यास लक्षात येते की बंडवाल्यांनी बंड करण्याची तारीख 31 मे 1857 अशी ठरवली होती. परंतु चरबी लावलेल्या काडतुसांची घटना घडली आणि बंडाचा स्फोट अगोदरच म्हणजे 10 मे 1857ला मीरत येथे झाला. त्यामुळे 31 मेला बंड करायचे आहे ते कशा पद्धतीने असेल हे सर्वांना माहीत होण्या अगोदरच बंडाचा उद्रेक झाला. त्यामुळे बंडाचे पूर्व नियोजन होऊ शकले नाही. यानंतर अनेक लष्करी छावण्यात शिपायांनी बंडे पुकारली, पण त्यांच्या बंडांच्या हालचालीत कोणतीच सुसूत्रता राहिली नाही. त्यांच्यामधील या गोंधळाचा इंग्रजांनी फायदा उठविला. सुरुवातीला हिंदी सैनिकांना यश मिळत गेले, परंतु इंग्रज या धक्क्यातून लवकर सावरले. त्यांची प्रशासकीय ताकद मोठी होती. इंग्रजांनी दिल्लीतील शिपायांच्या बंडाची बातमी तार यंत्राच्या सहाय्याने उत्तर हिंदुस्थानातील प्रमुख शहरातील इंग्रज अधिकाऱ्यांना कळवून टाकली होती. इंग्रजांकडे असलेल्या या साधनाचा त्यांना खूप फायदा झाला. जी बंडाची बातमी कळण्यासाठी पूर्वीच्या काळी कित्येक आठवडे लागले असते, तेथे ती काही क्षणात जाऊन पोहोचली. अशी अवस्था बंडवाल्यांची नव्हती. तसेच इंग्रजी सैन्यही मोठे होते. जून 1857 मध्ये इंग्रजांनी एकूण 65,000 फौज दिल्लीभोवती उभी केली. इंग्रजांनी उठाव मोडून काढण्यासाठी साम, दाम, दंड, भेद यांचा विचार केला. म्हणजेच इंग्रजांनी समझोता करून, पैशाचे आमिष दाखवून, शिक्षा करून किंवा दूरी निर्माण करून हा उठाव मोडून काढण्यात यश मिळविले. उठावानंतरच्या 6 महिन्यातच इंग्रजांनी आपल्या ताब्यातून गेलेली ठिकाणे परत मिळविली. झाशीची राणी लक्ष्मीबाई, कुंवर सिंग, अहमद उल्ला हे या लढ्यात मृत्युमुखी पडले. मुघल बादशहा बहादूर शहा याला इंग्रजांनी कैद केले होते. त्याची अवस्था केविलवाणी झाली होती. पुढे इंग्रजांनी या बहादूर शहाला दिल्लीत न ठेवता ब्रह्मदेशातील रंगून येथील कारावासात ठेवले. मराठ्यांचा पेशवा नानासाहेब व अवधची बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. नानासाहेबांचे सेनापती तात्या टोपे 10 महिने इंग्रजांशी लढत राहिले, परंतु आपल्याच लोकांनी केलेल्या फितुरीमुळे ते इंग्रजांना सापडले. इंग्रजांनी त्यांना फासावर लटकवले. अशा रीतीने 10 मे 1837ला सुरू झालेला हा लढा इंग्रजांनी सन 1858च्या अखेरीपर्यंत कठोरपणे दडपून टाकला. मुलांनो, आपण पाहिलं की 1857च्या लढ्याची सुरुवात हिंदी सैनिकांच्या असंतोषातून झाली होती. म्हणून हा लढा फक्त सैनिकांपुरता मर्यादित न राहता त्यात पुढे शेतकरी, कारागीर, सामान्य जनता, आदिवासी इत्यादी इंग्रजांच्या विरोधात एकत्र आले. इंग्रजांची ही अन्यायकारी सत्ता पराभूत करण्यासाठी सर्व भारतीयांनी हा लढा दिला. या लढ्यात हिंदू, मुस्लिम, विविध जाती जमातींचे लोक मोठ्या ताकदीने उभे राहिले. या लढ्यापाठीमागे स्वातंत्र्य मिळविणे, इंग्रजांच्या बंधनातून मुक्त होणे ही प्रेरणा होती. म्हणूनच या लढ्याला व्यापक राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. म्हणजेच
शिपायांनी सुरू केलेला हा लढा त्यांच्यापुरता मर्यादित न राहता त्यात देशातील अनेक स्तरातील लोक सहभागी झाले. एवढा व्यापक लढा देऊनही काही कारणांमुळे हा लढा अयशस्वी का ठरला त्याची कारणे आपण पुढे पाहू. 1857चा लढा अयशस्वी होण्याची कारणे भाग 1. लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही. हा लढा ठरलेल्या वेळेच्या आधी झाल्यामुळे तो संपूर्ण भारतात एकाच वेळी झाला नाही. हे या लढ्याच्या अपयशाचे पहिले कारण आहे. उत्तर भारतात लढ्याची तीव्रता अधिक होती, तर दक्षिण हिंदुस्थानातील महाराष्ट्र, म्हैसूर, मद्रास, केरळ इत्यादी प्रदेशात शांतता राहिली. तसेच उत्तरेकडील राजपुताना, पंजाब, बंगालचा काही भाग, ईशान्य भारत हे प्रदेश लढायांपासून दूर राहिले. पंजाबमध्ये तर काही हालचाल दिसलीच नाही. पंजाबचे शिखांचे राज्य इंग्रजांनी नुकतेच खालसा करून आपल्या साम्राज्यात विलीन केले होते. तरीही तेथील स्वाभिमानी व शूर लोक शांतच राहिले. एवढेच नव्हे तर पंजाबी शिखांच्या फौजा इंग्रजांशी एकनिष्ठ राहिल्या. पंजाब बंड करून उठला असता तर चित्र वेगळेच दिसले असते. सर्वमान्य नेत्याचा अभाव. 1857च्या उठावात हिंदी लोकांना बंडवाल्यांना सर्वमान्य नेता मिळू शकला नाही. राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, कुंवर सिंग यांनी शिपायांचे नेतृत्व स्वीकारून अनेक लढायात पराक्रम गाजवला. हे खरे असले तरी त्यांच्यापैकी कोणी एक जण सर्वमान्य नेता बनू शकला नाही. बहादूर शाह, नानासाहेब, राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल यांनी आपापल्या बंडवाल्यांचे नेतृत्व केले आणि परस्परांना सहकार्यही केले. परंतु परस्परांशी सहकार्य करणे वेगळे व सर्वमान्य नेतृत्व वेगळे. असे नेतृत्व निर्माण होण्यासाठी त्यावेळची हिंदुस्थानची परिस्थितीही पोषक नव्हती आणि बंडवाल्यांना तेवढा वेळही मिळालेला नव्हता. हिंदुस्थानातील असंतोषाचा फायदा उठवून पुढे महात्मा गांधींनी जसे सर्वमान्य राष्ट्रीय नेतृत्व निर्माण केले तसे नेतृत्व यावेळी निर्माण झालेले नव्हते. या उलट इंग्रजांचा कारभार एक हाती होता. साध्या शिपायांपासून ते गव्हर्नर जनरलपर्यंत कारभार यंत्रणा बांधली गेली होती. हिंदुस्थानातील इंग्रजी सत्तेचे नेतृत्व गव्हर्नर जनरल करत होता. त्याने दिलेल्या हुकुमांना हिंदुस्थानात कोणी आव्हान देऊ शकत नव्हते. सर्वांना मान्य होईल असे नेतृत्व बंडवाल्यांना मिळू न शकणे हे लढ्याच्या अयशस्वी होण्याचे मोठे कारण आहे. राजे रजवाड्यांच्या पाठिंब्याचा अभाव. इंग्रजी सत्तेचा त्रास जसा जनतेला होत होता तसाच तो संस्थानिकांनाही होत होता. वास्तविक इंग्रजांच्या आक्रमक व स्वार्थी धोरणाखाली हिंदुस्थानातील अनेक संस्थानिक भरडले गेले होते. कुणाचे राज्य गेले, तर कुणाची पदवी गेली, तर कुणाचा तनखा गेला. तरीही त्यांच्यापैकी राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवा, बादशाह बहादूरशाह, कुंवर सिंग, हजरत महल असे काही जण सोडल्यास बाकीचे संस्थानिक हात बांधून गप्प राहिले. शिंदे, होळकर हे मराठ्यांचे एकेकाळचे मोठे सरदार होते. त्यांच्या लष्करांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले, परंतु हे सरदार मात्र इंग्रजी साम्राज्याशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे इंग्रजांना बंडवाल्यांशी लढा द्यायला अधिक ताकद मिळाली. 1857चा लढा अयशस्वी होण्याची कारणे भाग 2. लष्करी डावपेचांचा अभाव. 1857च्या उठावात हिंदी बंडवाल्यांचे नेते लष्करी डावपेचात कमी पडले. भारतीय सैनिकांकडे शौर्य होते, परंतु योग्य वेळी योग्य डावपेच त्यांना आखता आले नाहीत. लढाया जिंकण्यासाठी जसे शौर्य लागते तसे डावपेचाचेही गुण आवश्यक असतात. बंडवाल्यांनी दिल्ली जिंकल्यावर ती त्यांनी हर प्रयत्नांनी आपल्या ताब्यात ठेवणे गरजेचे होते, कारण दिल्ली ही हिंदुस्थानची पूर्वीपासूनची राजधानी, तिचा सर्व हिंदुस्थानावर प्रभाव होता. दिल्ली ज्याच्या ताब्यात त्याचे हिंदुस्थानवर राज्य हे इंग्रजांनी ओळखले होते. म्हणून त्यांनी सर्व प्रकारचे प्रयत्न करून दिल्ली आपल्या ताब्यात घेतली. दिल्लीचा लढा चालू असताना इंग्रज फौजेला पंजाबमधून सैन्य मिळत होते. हे सैन्य
इंग्रजांकडे पाठविणे बंडवाल्यांना सहज बंद करता आले असते, पण त्यांना ते सुचलेच नाही. तसेच नानासाहेबांनी कानपूरकडून चाल करून दिल्लीच्या बंडवाल्यांना मदत करण्यास जावयास हवे होते. तेही त्यांनी केले नाही. ते कानपुरातच राहिले. तसेच उठाव करणाऱ्यांजवळ पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती. इंग्रजांजवळ तारायंत्रे, रेल्वे, पोस्ट या दळणवळणाच्या आधुनिक सोयी होत्या. त्यामुळे लांब-लांबच्या बातम्यांची देवाणघेवाण जलद गतीने होत होती. यामुळेच भारतीय सैनिकांचा त्यांच्यापुढे निभाव लागला नाही. आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांना अनुकूल. या उठावाच्या पूर्वी नुकतेच रशियाशी चालू असलेले क्रिमियन युद्ध संपून इंग्लंड विजयी झाले होते. म्हणजे क्रिमियन युद्धातून इंग्रज फौजा इसवी 1856ला मोकळ्या झाल्या होत्या. क्रिमियन युद्धातील विजयामुळे इंग्रजांची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा व सामर्थ्य वाढले होते. सर्व जगातील प्रमुख देशांशी त्यांचा व्यापार होता. त्यांचे आरमारी सामर्थ्य प्रचंड होते. या आरमाराच्या जोरावर आपल्या साम्राज्यातील साधन सामग्री व लष्कर जलद गतीने हिंदुस्थानात आणणे त्यांना शक्य होते. या उलट परिस्थिती उठाव करणाऱ्यांची होती. तसेच बंडवाल्यात समान ध्येयाचा व कार्यक्रमाचा अभाव होता. राणी लक्ष्मीबाई आपला दत्तक नामंजूर झाल्याने झाशीचे राज्य खालसा होऊ नये म्हणून लढत होती. तर नानासाहेब पेशवे त्यांचे पेन्शन बंद केले म्हणून लढत होते. इंग्रजांच्या सैन्यातील हिंदी सैनिक त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी बंड करून उठले होते. सर्वांचे लढण्याचे कारण भिन्न असल्याने त्यांच्यात एकच ध्येय आणि एकच कार्यक्रमाचा अभाव होता. साधन सामग्री, अनुभव व मनोधैर्य यात इंग्रज वरचढ होते. उठावास जनतेचा हवा तसा पाठिंबा मिळाला नाही. अशा अनेक कारणांमुळे 1857चा लढा अयशस्वी झाला. स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम भाग 1. 1857चा लढा अयशस्वी झाला असला तरी त्यातून काही चांगल्या गोष्टी निष्पन्न झाल्या. त्यांची माहिती आपण घेऊ. 1. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली. रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा इंग्लंडच्या पार्लमेंटने पास केल्यापासून इंग्लंड सरकारचे कंपनीच्या कारभारावर नियंत्रण वाढतच गेले होते. कंपनीबद्दल भारतीयांच्या मनात असंतोष आहे. त्यामुळेच इंग्रजी सत्तेपुढे 1857च्या लढ्याचे आव्हान उभे राहिले याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली. भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही असे वाटल्यामुळे ब्रिटिश सरकारने 1858 साली खास कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील राजवट बरखास्त केली. तेथून पुढे हिंदुस्थानात इंग्लंडच्या राणीची राजवट सुरू झाल्याचे जाहीर करण्यात आले. गव्हर्नर जनरल हे पद जाऊन व्हॉइसरॉय हे पद निर्माण करण्यात आले. राणीच्या वतीने हिंदुस्थानचा व्हॉइसरॉय हा हिंदुस्थान सरकारचा कारभार पाहणार होता. लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हॉइसरॉय ठरला. तसेच पूर्वीची बोर्ड ऑफ कंट्रोल व बोर्ड ऑफ डायरेक्टर ही मंडळे बरखास्त करून त्यांच्या जागी भारताविषयी कारभार करण्यासाठी भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. राणीचा जाहीरनामा. 1857च्या उठावातून इंग्रज राज्यकर्त्यांनी अनेक धडे घेतले. हिंदुस्थानातील असंतोषाची तीव्र जाणीव त्यांना या उठावामुळे झाली. त्यामुळे त्यांनी हिंदुस्थान विषयक आपले धोरण बदलले. हे धोरण 1 नोव्हेंबर 1858 रोजी अलाहाबाद येथे दरबार भरवून तेथे राणीचा जाहीरनामा घोषित करून स्पष्ट केले गेले. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने आपल्या जाहीरनाम्यात घोषित केले की सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत. आमच्या प्रजेने समृद्धीत, सुखात व शांततेत राहावे अशीच आमची इच्छा आहे. देशात शांतता व चांगले सरकार यामुळेच हिंदुस्थानात सामाजिक प्रगती घडून येईल. तसेच देशी संस्थानिकांचे कंपनीशी जे करार झाले असतील ते येथून पुढे आम्ही पाळू. संस्थाने कोणत्याही कारणाने खालसा केली जाणार नाहीत. धर्मासाठी कोणावर कृपा किंवा अन्याय केला जाणार नाही. सरकार धर्माच्या बाबतीत ढवळाढवळ करणार नाही. सरकारी नोकऱ्या गुणवत्ता पाहून दिल्या जातील. प्रजाजनांमध्ये धर्म, वंश, जात किंवा जन्मस्थानावरून भेदभाव केला जाणार नाही. अशा प्रकारे राज्यकर्त्यांचे उदार धोरण व आश्वासने या जाहीरनाम्यात देण्यात आली.
स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम भाग 2. भारतीय लष्कराची पुनर्रचना करण्यात आली. 1857चा उठाव प्रथम हिंदी लष्करातच झाला. त्यामुळे इंग्रजांनी या लष्कराची परत रचना करण्याचे काम तातडीने हाती घेतले. लष्करातील इंग्रजी सैन्याचे प्रमाण वाढविण्यात आले. हिंदुस्थानातील सर्व महत्त्वाची ठिकाणे इंग्रज फौजेच्या हाती ठेवण्यात आली. शस्त्रागार व तोफखाना इंग्रजी अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्यात आला. 1857 पूर्वी लष्करी तुकड्यात सर्व जातीचे सैनिक असत. आता लष्करी तुकड्यांची उभारणी जातवार करण्यात आली. उदाहरणार्थ, पंजाबी, शीख, गुरखा, रजपूत, मराठा यांच्या जातीनुसार लष्करी तुकड्या उभारल्या गेल्या. अशी लष्कराची जातवार व्यवस्था केल्यामुळे भारतीयांमध्ये एकात्मतेची भावना तयार होणार नाही, असा इंग्रजांचा हेतू होता. जनतेपासून लष्कर दूर ठेवण्यासाठी इंग्रज प्रयत्न करू लागले. हिंदी सैनिकांच्या हाती वर्तमानपत्रही न पडेल अशी व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे त्यांना इतर ठिकाणी काय चालले आहे हे समजत नव्हते. लष्करातील वरच्या अधिकाऱ्यांच्या सर्व जागा इंग्रजांकरिता राखून ठेवण्यात आल्या. परत भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रजी सत्तेच्या विरोधात उठाव करणार नाहीत अशी काळजी घेण्यात आली. आणि जर उठाव झालाच तर तो सहजासहजी चिरडून टाकण्याइतकी तयारी इंग्रजांनी हिंदी लष्कराची पुनर्रचना करून केली. धोरणात्मक बदल. 1857चा उठाव हा भारतीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यामुळेच झाला होता. म्हणून इंग्रजांनी भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत ढवळाढवळ न करण्याचे धोरण स्वीकारले. इतिहासात कधीही असे न दिसलेले ऐक्य हिंदू व मुसलमान या दोन धर्मांच्या लोकात 1857च्या उठावाने घडवून आणले. यावेळी इंग्रजांशी या दोन्हीही धर्मातील लोक खांद्याला खांदा लावून लढले. असे ऐक्य पुन्हा होऊ नये म्हणून इंग्रजांनी मोठे प्रयत्न केले. फोडा आणि राज्य करा हेच इंग्रजी राज्याचे सूत्र राहिले. मुलांनो, 1857चा लढा जरी अयशस्वी झाला तरी त्यातून अनेक चांगल्या गोष्टी निष्पन्न झाल्या. त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामुळे इंग्रजी राजसत्तेला एक दोघांनी किंवा ठराविक लोकांनी विरोध करून चालणार नाही, तर सर्वांना एकत्रित येऊन विरोध केला पाहिजे असे भारतीयांना वाटू लागले. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यातून प्रेरणा घेऊन पुढे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा लढा दिला गेला.